आज आपण वॉल्ट व्हिटमन यांच्या एका भन्नाट कवितेच्या प्रवासाला निघणार आहोत, एका अशा रस्त्यावर ज्याला खरं तर कोणतीही सीमाच नाही. चला तर मग सुरुवात करूया. कधीकधी आयुष्यात असा एक क्षण येतोच नाही का, जेव्हा असं वाटतं की बास, सगळं काही थांबल्यासारखं आहे, एका चक्रात अडकून पडलो आहोत आणि मन एका नव्या मोकळ्या वाटेसाठी आसुसलेलं असतं. ही भावना आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे नाही का? बरं, गंमत म्हणजे याच तीव्र इच्छेचं उत्तर वॉल्ट व्हिटमन यांनी तब्बल 170 वर्षांपूर्वीच देऊन ठेवलंय. हो, त्यांची एक कविता आहे, सॉन्ग ऑफ दी ओपन रोड, म्हणजेच मोकळ्या रस्त्याचं गाणं. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक कविता नाहीये, तर ती आपल्या सगळ्यांच्या या सार्वत्रिक मानवी इच्छेसाठी एक कालातीत म्हणजे टाइमलेस गाईड आहे. तर मग हा जो मोकळा रस्ता आहे तो म्हणजे नक्की काय? हा फक्त एक साधा रस्ता आहे का, की त्यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडलाय? चला बघूया. ऐका, कवितेची सुरुवातच इतकी ताजी आणि मोकळी आहे ना, हलक्या मनाने. वाह, या दोन शब्दांतच सगळं काही आलंय. म्हणजे भूतकाळाचं कोणतंही ओझं नाही, भविष्याची कसली चिंता नाही, काही नाही. फक्त एक निरोगी स्वतंत्र जगात पुढे जाण्याचा एक निरागस पण ठाम निर्धार, बस. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा मोकळा रस्ता म्हणजे काही फक्त धुळीचा किंवा डांबरी रस्ता नाहीये. नाही, खरी जादू इथेच आहे. तो स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, स्वतःच्या निवडीने आयुष्य घडवण्याचं प्रतीक आहे आणि आपल्यासमोर पसरलेल्या अमर्याद संधींचं एक शक्तिशाली प्रतीक. आणि खरं तर हीच या कवितेची मुख्य कल्पना आहे. ओके, पण मग या रस्त्यावर चालण्यासाठी लागतं काय? कोणतं तत्वज्ञान हवं? कारण बघा, व्हिटमन फक्त स्वातंत्र्याचं स्वप्न नाही दाखवत, तर ते जगण्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईडलाईनसुद्धा देतात. इथे बघा, व्हिटमन आपल्यासमोर दोन वेगळ्या जीवनशैली ठेवतात. एकीकडे आहे ते आरामदायी, सुरक्षित, इतरांच्या अपेक्षांवर चालणारं आयुष्य, आणि दुसरीकडे आहे आव्हानांनी भरलेला, अनपेक्षित वळणांचा पण पूर्णपणे प्रामाणिक आणि स्वतःच्या मालकीचा मोकळा रस्ता. व्हिटमन अगदी स्पष्टपणे सांगतात की खरी प्रगती, खरा विकास हा आरामात बसून नाही मिळत, तो मिळतो संघर्षात आणि खऱ्याखुऱ्या अनुभवांमध्ये. आणि मग येते ही ओळ, मी स्वतःच माझं नशीब आहे. विचार करा, किती मोठा, किती क्रांतिकारक विचार आहे हा. याचा सरळ अर्थ आहे की नशिबाच्या किंवा बाहेरील परिस्थितीच्या भरोशावर बसू नका, स्वतःच्या आतूनच यश आणि समाधान निर्माण करा. यालाच तर म्हणतात खरी आत्मनिर्भरता. तर थोडक्यात काय, तर या कवितेचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिलं, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता. दुसरं, आयुष्याकडे एक साहसी प्रवास म्हणून पाहणं. तिसरं, प्रचंड आशावाद आणि आंतरिक शक्ती. आणि चौथं, भौतिक गोष्टींपेक्षा अनुभवांना जास्त महत्त्व देणं. आणि खरं तर हेच एका खऱ्या अर्थपूर्ण जीवनाचा पाया आहेत. पण गंमत अशी आहे की व्हिटमन यांचा हा स्वातंत्र्याचा संदेश फक्त त्यांच्या विचारांमध्ये नाही आहे, तो त्यांच्या प्रत्येक शब्दात, इतकंच काय, त्यांच्या कवितेच्या रचनेत सुद्धा उतरलाय. कसं, तेच आता पाहूया. व्हिटमन यांनी वापरला मुक्तछंद. म्हणजे काय? तर त्यांनी कवितेचे पारंपरिक नियम, ते यमक जुळवणं, मीटरमध्ये बसवणं, हे सगळी बंधनच जाणीवपूर्वक तोडून टाकली. म्हणजे त्यांची लिहिण्याची स्टाईलच त्यांच्या मेसेजचं प्रतीक बनली. विचार स्वतंत्र, तर मग कविताही स्वतंत्र. किती छान आहे ना? आणि व्हिटमन फक्त नियम तोडून थांबले नाहीत, ते रूपक आणि प्रतीकांचा इतका सुंदर वापर करतात की त्यांचे विचार अजून खोलवर पोचतात. जसं की माझ्या समोरचा लांब तपकिरी मार्ग, हे फक्त एका रस्त्याचं वर्णन नाहीये, ते आपल्या संपूर्ण जीवन प्रवासाचं रूपक आहे. आणि मोकळा रस्ता, तो तर एक शब्दच उरत नाही, ते जणू काही स्वातंत्र्याचं एक जिवंत श्वास घेणारं प्रतीक बनून जातं. बरं, पण 150 वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता आजही आजच्या काळात इतकी महत्त्वाची का वाटते, याचं उत्तर शोधणं फार इंटरेस्टिंग आहे. याचं एकच कारण आहे, कारण ही कविता फक्त इतिहासातली एक साहित्यकृती नाहीये. नाही, हे एक जिवंत शहाणपण आहे, जे काळाच्या पलीकडे जाऊन थेट आपल्या मानवी अनुभवाशी बोलतं, कनेक्ट होतं. व्हिटमनचा संदेश आजही तितकाच पॉवरफुल आहे. ते काय सांगतात? सामाजिक अपेक्षांच्या ओझ्याखाली दबू नका, स्वतःचा मार्ग शोधा. ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यांना धैर्याने सामोरे जा. समाधान वस्तूंमध्ये नाही, तर खऱ्याखुऱ्या अनुभवांमध्ये शोधा. म्हणजे बघा, प्रामाणिक आणि अर्थपूर्ण आयुष्याच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला हा विचार आजही 100% लागू होतो. चला आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. हा सगळा विचार आपल्या रोजच्या जीवनात कसा आणायचा, यावर थोडं बोलू. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा मोकळा रस्ता म्हणजे एखादी जागा नाहीये, तर ती एक मानसिकता आहे, एक माइंडसेट आहे. तो कोणालाही कुठेही मिळू शकतो, कारण हा प्रवास बाहेरचा नाहीच, हा प्रवास तर आतला आहे. आणि शेवटी
ही कविता एक प्रश्न मागे सोडून जाते. प्रत्येकाला स्वतःच्या वाटा आणि निवडींबद्दल विचार करायला लावणारा प्रश्न. तो रस्ता मोकळा आहे. तो आपल्याला कुठे घेऊन जाईल